चंदू चॅम्पियन शुक्रवारी रिलीज झाला। ही कहाणी आहे थेरगाव पिंपरी चिंचवड येथे राहणाऱ्या शूर, पराक्रमी, जिद्दी, कर्तबगार व आत्मविश्वास ठासून भरलेल्या मुरलीकांत पेटकर या पद्मश्री प्राप्त योद्धाची व भारताला अपंगाच्या जलतरण स्पर्धेमध्ये पहिलं ऑलिम्पिक पदक मिळवून देणाऱ्या अचाट साहसवीराची। 1965च्या भारत पाकिस्तान युद्धात 9 गोळ्या लागून गंभीर जखमी झालेल्या मुरलीकांत पेटकर यांना चाळण झालेल्या शरीरामुळे कायमचं अपंगत्व आलं। शरीराची हालचाल सुलभ व्हावी म्हणून फिजिओथेरपिस्टने पोहण्याचा सल्ला दिला, परंतु या पोहण्यानेच त्यांना जगभर नेलं। पोहणे हाच त्यांचा श्वास बनला। मग काय, पेटकरांनी अपंगांसाठी झालेल्या जगभरातील पोहण्याच्या स्पर्धेत 1-2 नव्हे तर तब्बल 165 जागतिक पदकं मिळवली। 1972 मध्ये जर्मनी येथे झालेल्या पॅरा ऑलिम्पिक मध्ये सुवर्ण पदक मिळवून जगात भारताचे नाव कोरलं। पदकांचा बादशाह असलेल्या पेटकरांची दखल भारत सरकारलाही घ्यायला लावली, या देशातील तमाम जनतेने। 2018 साली पद्म पुरस्कारासाठी मोदी सरकारकडे 38,000 अर्ज आले होते। मोदी टीमने त्यामधील 200 जण फायनल करत संपूर्ण भारतातून मतदान मागवले असता अख्ख्या भारतातून सर्वाधिक मते पेटकरांना मिळाली आणि पद्मश्री त्यांच्याकडे चालत आली। त्यांच्या या अचाट व अफाट पराक्रमाची दखल जगातील सर्वात लोकप्रिय चॅनेल असलेल्या बीबीसीने 2019 ला घेतली। त्यांचे अपंगत्व व वयोमान पाहता बीबीसीने थेरगाव येथील त्यांच्या घरावर सॅटेलाइट बसवला व मुलाखत घेऊन प्रक्षेपण केलं। हे पाहून व ऐकून बॉलिवूडकर मंडळी कसे मागे राहतील। नुकताच त्यांच्या जीवनावरील बायोपिक पिक्चर बनवला। चंदू चॅम्पियन रिलीज झाला। अवघ्या 2 दिवसात या पिक्चरने रेकॉर्ड ब्रेक कमाई केली। बजरंगी भाईजान बनवलेल्या कबीर खानने हा चित्रपट दिग्दर्शित केला, तर कार्तिक आर्यनने पेटकरांची भूमिका साकारली। हे सुवर्णरत्न आपल्या शहरात राहत आहे याचा सार्थ अभिमान आहे।